कधीही, मोडतो कधीही, चुकतो कधी तो, चालतो तरीही, वेड लावतो हा, भूल पाडतो हा, संसार हा ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा. शब्दांचे बांध सारे कोसळून जाती, फूल पाखरा परी हलणारी नाती, ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले, काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा, संसार हा ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा. बोल बेटा, काय देऊ तुला? पप्पा, मला काही नकोय. तुम्ही फक्त असाच माझ्या डोक्यावर आयुष्यभर हात ठेवा. आजपासून तुम्ही कायदेशीर पती पत्नी झाला. अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. लाडू घ्या. घे. ती माझ्या आयुष्यात आली आणि सगळं जीवन उद्ध्वस्त केलं तिने माझं. मोहिनी, तुझं त्या शैलेशवर प्रेम आहे? अगदी खरं खरं प्रेम आहे? त्याच्यासाठी जीव द्यायला तयार आहे मी, आणि तू मला विचारतेस की माझं त्याच्यावर प्रेम आहे का? अहो, जामदार खाण्याचे चावे आपल्याला लवकरात लवकर मिळवायचे आहेत. अशा गतीने कधी साध्य होणार आपलं? साहेब, जरा हळू. आता तिथे ऐकायला आहे कोण? सगळं आपलंच राज्य आहे. अहो हो, आज पहिलाच तर दिवस आहे माझा इथला. मला जरा सेटल तर होऊ दे. आता काय सेटल व्हायचंय? तुम्हाला काय घर नवीन नाही, माणसं अनोळखी नाही. अहो, बघायचा मौका आणि मारायचा चौका. काय हे बघा आप्पासाहेब, अशी घाई करू नका. अहो, आता मी या घरचा जावई आहे. त्यात तुम्ही मला कोणतो दिवाण बहादूर बनवलात. मला त्या इतमामानं राहायला पाहिजे. घरातल्या लोकांच्या नीट ओळखी करून घेतल्या पाहिजे. त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. त्यांची खात्री पटली पाहिजे माझ्याबद्दल. हसलात का आप्पासाहेब? म्हणजे माझं काही चुकलं का? खुश झालो तुम्ही गुणवंतराव तुमच्यावर. अहो, बरेच दिवसानंतर आज तुम्ही सेन्सिबल बोललात. कॅरी ऑन, टेक युअर ओन टाइम. काय आहे, आम्ही तुम्हाला जरा जज करून बघितलं नाही. म्हणजे लग्न झाल्यावरती तुम्ही आमची ओळख विसरला तर नाहीत ना, हे बघितलं आम्ही. बस का? असा कसा ओळख विसरेन आप्पासाहेब? अहो, लग्नाच्या बायकोला विसरेन, पण तुम्हाला विसरणार नाही. घरातल्या लोकांच्या नीट ओळखी करून घ्या. ते सारखं तुम्हाला तुमच्या खानदानाबद्दल, कुळाचाराबद्दल विचारतील, तेव्हा त्यांच्या प्रश्नांना बगल द्या. हे बघा, त्यांच्याशी संवाद साधणं हे तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये. त्याची कल्पना आहे मला आप्पासाहेब. तुम्हाला म्हटलं ना, अहो बोलायला आपण कुणाला ऐकणारच नाही. हा, आता त्या दिवशी जरा चटपटलं होतो. काय होतं, ही अशी ऐतिहासिक कादंबरीतली माणसं आधी कधी बघितलीच नव्हती ना. जरा पिच कसं आहे ते जरा बघू द्या, मग माझी बॅटिंग बघायलाच तुम्ही. हा, पण फाजील आत्मविश्वासही नको. गुणवंतराव, हा फार दोष आहे तुमच्यात. नंतर अति उत्साहात काहीतरी बोलून जाल. आप्पासाहेब, आता फोन ठेवतो. नाही, घोरपडे सरकार वाट बघत असतील माझी. ठेवा, फोन ठेवा. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही त्या घरात लग्न करून मजा मारायला नव्हे, माझं काम करायला गेलात. त्या घरात वावरतानाही माझ्या माणसांची पाळत आहे तुमच्यावरती. बघा, काहीही बोलताना, काहीही करताना आपण अंडर ऑब्झर्वेशन आहोत, हे लक्षात ठेवा. गुड डे गुणवंतराव. ऑल द बेस्ट. शैलेशराव, बरेच दिवस तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारू?
प्रश्न काय विचारताय बाबा? अहो, जे काही विचारावं असं वाटतं ते विचारा की. शैलेशराव, तुम्ही एका राजवाड्यात लहानाचे मोठे झालात. एका संस्थांच्या राजाचे पुत्र. माझ्यासारख्या एका सामान्य प्राध्यापकाच्या मुलीच्या तुम्ही प्रेमात पडलात आणि नंतर तिच्याबरोबर तिच्या सामान्य घरात राहू लागलात. हे सगळं एखाद्या रोमॅन्टिक कादंबरीत वाचायला ठीक आहे हो, पण प्रत्यक्ष हे सगळं अनुभवताना तुम्हाला त्रास होत नाही का? बाबा, तुम्ही एखाद्या टीव्हीत मुलाखतीत प्रश्न विचारतात ना, तसा प्रश्न विचारलाय तुम्हाला. तसं समजा. खरं म्हणजे या तुमच्या त्यागासाठी तुमची जाहीर मुलाखत घेऊन तुमचा सत्कार करायलाच हवा कोणीतरी. हसू नका शैलेशराव, अहो इतकी सोपी गोष्ट नाहीये ती. ओके, मग टीव्हीवरच्या सेलिब्रिटीच्या थाटातच उत्तर देतो. प्रोफेसर साहेब, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. खरं सांगायचं ना तर मी केवळ जन्मानं राजघराण्यातला होतो. ना त्याचं मला कधी सोयर वाटलं ना सूतक. त्यामुळे मी या अशा अय्याशी राजपुत्रांच्या कोंडाळ्यात वाढण्यापेक्षा 4 अभ्यासू मित्रांच्या संगतीत, तुमच्यासारख्या गुरुजनांच्या संगतीत राहणं पसंत केलं. त्यामुळेच मी अभ्यासात प्रगती करू शकलो आणि ठरवल्याप्रमाणे डॉक्टरही होऊ शकलो. डॉक्टर झाल्यावरही जनरल प्रॅक्टिस सुरू केली. त्यामुळेच मी माझ्या आवडत्या, म्हणजे तुम्ही ज्यांना सामान्य म्हणता, अशा लोकांमध्ये वावरू शकतो. खरं सांगायचं तर त्या वातावरणात मी कधी रमलोच नाही. याचं मुख्य कारण म्हणजे चहा. बघा, कारण तुमच्या समोरच हे असं आनंदी वातावरण त्या राजवाड्यात कधी अनुभवायला मिळत. खरंच मी सुखी आहे, खूप सुखी आहे. काय मुलाखत चालली? हो, ही मुलाखत रेकॉर्ड करून टीव्ही कडे पाठवणारच आहे मी. पण लोकांना कळू दे, या जगात असेही वेडे प्रेमवीर खरोखरच असतात. नाही बाबा, मी वेडा प्रेमवीर नाही. मी आंधळेपणानं आमच्याच सारख्या एखाद्या राजघराण्यातल्या पण बिंडोक मुलीच्या प्रेमात पडलो असतो ना, तर तसं विशेषण तुम्ही मला लावू शकला. वंदनाशी लग्न करताना मी माझा स्वार्थच बघितलेला. वंदनाशी, तुमच्याशी आयुष्यभर माझा काहीतरी संवाद होऊ शकतो. हा संवादच शेवटी महत्वाचा नाही का? वा, आधीच तू तत्ववादी, त्यात आता तू बाबांच्या सहवासात. म्हणजे काही दिवसात तू पूर्णपणे आध्यात्मिक होणार आहेस. आता आणखी एक प्रश्न शैलेशराव, बरेच दिवस विचारायचा असलेला. विचारा ना, विचारा, मलाही मजा येते. समजा एक वेळ मान्य केलं की तुम्हाला त्या बडेजावाचा आणि संपत्तीचा शौक नाही, पण शेवटी ते तुमचे आईवडील आहेत. त्यांना सोडून बाहेर राहताना तुम्हाला त्यांची आठवण नाही का होत? हा प्रश्न मात्र चांगला नव्हता बाबा. त्यांच्यासाठी मात्र खरंच खरंच जीव तुटतो माझा. पप्पांशी झालेल्या भांडणाचे शब्द माझ्या डोक्यात एखाद्या वाईट स्वप्नासारखे घर करून बसले. ते शब्द ऐकून रात्री अपरात्री जागा होतो. रात्रभर पप्पांची ती राजस्मूर्ती डोळ्यासमोर राहते. मम्मीची, शालूची आठवण होते. खरं म्हणजे खूप चांगले होते सगळे. शैलेश, तुझा हा स्वभाव सुद्धा आजकालच्या काळात वेगळाच म्हणावा लागेल. नाही तर आजकालच्या फास्ट युगात कोण कोणावर एवढं जीव टाकतो? का तुझ्या बाबांना बरं नव्हतं तेव्हा तुझा जीव नव्हता तुटत? अगं राजघराण्यातले असलो म्हणून काय माणसंच होता मी. एवढी आठवण येते ना सगळ्यांची. मग माझा ऐका, एकदा नव्या नवरीला घेऊन सगळ्यांना भेटून या. सगळे वाद आणि भांडणं विसरून. खरंच जाऊ बाबा? मलाही तिकडे खूप जावंसं वाटतं, सगळ्यांना भेटावंसं वाटतं. पण भीती वाटते वंदनाचा अपमान होईल. चालेल, मला अपमान झाले, पण मला नाही चालत. काही होणार नाही हो. माझा ऐका, खरंच जाऊन या तुम्ही दोघं तुमच्या घरी. हा नाही, मी निघतोय, जरा एक काम होतं म्हणून. हो निघतोच आहे. हो निघतो. एक मिनिट, जरा एक अर्जंट काम आहे.
ते झालं की मी येतोच लगेच. वहिनी, हाताला काय झालं? कापलंय. कापलं? कशाने? वहिनी, कशाने कापलं म्हणून विचारतोय मी. नशिबाने. म्हणजे नशिबाचे भोग संपवायचा प्रयत्न करत होते, पण ते अजून संपले नाहीयेत म्हणून जगते. वहिनी काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? मला चांगलंच कळतंय. आजपर्यंत डोळ्यांवर आणि बुद्धीवर पट्टी बांधून जगत होते, पण आता ती पट्टी गळून पडली. रक्तात भिनलेली घाण साफ केली. वहिनी, वहिनी, तू त्या रुक्मिणीच्या खोलीत वारंवार जात असतेस, तिच्यासारखंच बोलतेस. त्या रुक्मिणीला मला इथनं हकललंच पाहिजे. हकला. जो मनाला पटत नाही ना त्याला असंच उद्ध्वस्त करा, नाही तर हकलून तरी लावा. सगळ्यांवर आपल्या दहशतीचं राज्य बसवा. काय बोलतेस वहिनी? अगं, आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून शैलेशशी माझं लग्न लावायचा नाकाम प्रयत्न करत राहिला. अशा मनात विष पेरलं. जे सगळ्यांबरोबर केलं तेच आपल्यांविरुद्धही केलं. मुलीला आईपासून तोडलं. बस, ऐकून घेतोय त्याचा गैरफायदा घेतला जातोय. गैरफायदा घेण्याचा बाळकडू मला तुमच्याकडूनच मिळाला. मोहिनी, ओरडल्याने सत्य बदलतं का? तुला काय झालंय? हे बघ, आम्हाला एका मीटिंगला जायचंय म्हणून, नाही तर मी तुला चांगलंच समजावलं असतं. हे बघ मोहिनी, नेहमी तुमचं चांगलं व्हावं हाच माझ्या डोक्यात विचार असतो. उगीच कुणी कान भरले म्हणून असा मूर्खपणा करू नकोस. मोहिनी, मी तुझ्याशी बोलतोय. काय झालंय? तुम्हाला मीटिंगला जायचंय. मोहिनी, त्या रुक्मिणीची विल्हेवाट लावलीच पाहिजे. हॅलो, हा, नाही, मी निघालो. एक जिकरीचं काम होतं म्हणून थांबलो. हो, या. अप्पा, आजवर तुम्ही जे अन्याय केलेत, आईवर जो अत्याचार केलात, त्याची भरपाई तुम्हाला करावीच लागेल. करावीच लागेल. अहो, शैलेशचा फोन आहे. हॅलो. हा मम्मा, मी शैलेश बोलतोय. आता आठवण झाली आमची. असं का बोलतेस मम्मा? अगं, किती वेळा फोन केला मी तुला, तू फोन उचलतच नव्हतीस. कसं झालं शालिनीचं लग्न? असं परक्यासारखं फोनवर विचारण्यापेक्षा लग्नाला आला असतास तर बरं वाटलं असतं. नाही येऊ शकलो मम्मा. तुला तर माहिती, त्याच दिवशी माझंही कळलं, लोकांकडून कळलं. आमच्या राजपुत्राचं शुभमंगल एका 10x10च्या डिस्पेन्सरीत झाल्याचं कळलं आम्हाला. घोरपड्यांच्या इतिहासात सोन्याचं पान लिहिलंस. आजपर्यंत कुणीही केला नव्हता असा पराक्रम करून दाखवलास. प्लीज मामा, असं बोलू नको. तुला तर माहितीये, माझा या सगळ्या भपक्यावर आणि परंपरांवर अजिबात विश्वास नाही. मी तिकडे राहत असतो आणि तुमच्या मर्जीने जरी लग्न केलं असतं तरी ते साधेपणानेच करण्याचा आग्रह धरला. आमच्या मर्जीप्रमाणे? आमची मर्जी विचारणं तर सोडाच शैलेश. तुम्ही आम्हाला साधं कळवायचे सुद्धा कष्ट घेतले नाहीत. आणि नेमकं त्याच मुहूर्तावर लग्न करून काय साधलंस रे? हा विचार तरी करायचा होतास की लोक काय म्हणाले असतील. हे बघ मामा, माझ्या मनाला जे पटलं ते मी केलं. त्यात लोकांचा काय संबंध? हाच फरक आहे तुमच्या आणि आमच्या पिढीत. हे बघ मामा, माझ्या मनाला जे पटलं ते मी केलं. त्यात लोकांचा काय संबंध? हाच फरक आहे तुमच्या आणि आमच्या पिढीत. तू ज्यांना लोक म्हणतोयस ना, ते सगळे आपली प्रजा होते. आपण महंत होतो या सगळ्यांचे. आपल्या घरच्या प्रत्येक कार्यात या सगळ्यांचा वाटा असायचा.
घोरपड्यांचा इतिहास वाचलायस का? या संस्थानातल्या लोकांनी आपल्या पूर्वजांचे प्राण वाचवल्यात कित्येक बिकट प्रसंगात. हा सगळा इतिहास झाला. आता जमाना खूप बदललेला आहे. पूर्वीचे राजे राजवाडे गेले तशीच आता पूर्वीची प्रजाही इतिहास जमा झाली. केव्हा केव्हा विसरणार आहेस तू हे सगळं? आम्ही नाही विसरू शकत हे. या सगळ्या परंपरांवर आमचा पिंड पोचला गेलाय. तुमची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही आम्हालाही विसरलंय. असं का बोलतेस मम्मा? अगं तुम्हाला विसरलो असतो तर फोन केला असता का मी? तेही नशीबच म्हणायचं. फोन करण्या इतकी तरी आठवण आहे अजून तुम्हाला. मम्मा तुम्हाला भेटावंसं वाटतंय मला. खूप भेटावंसं वाटतं. एकदा तिकडे यायचं म्हणतोय. आम्ही कधी अडवलंय तुम्हाला शैलेश? आणि घरात येण्यासाठी परमिशन घ्यायची वेळ कधीपासून आली तुमच्यावर? मग मामा कधी हो? उद्या संध्याकाळी? कधी या, पण आम्ही आमच्या परंपरेप्रमाणे तुमचं ओवाळून स्वागत करणार. त्याला नाही म्हणून अवलक्षण करू नका प्लीज. अवलक्षण? मामा अगं आज असं तिरकं का बोलतेस तू? मी तिकडे यावं असं तुला वाटत नसेल तर तसं स्पष्ट सांग. मी नाही येणार. आता तिरकं कोण बोलतंय? आणि घरात येण्याची परमिशन विचारलीस हे तुझं बोलणं सरळ समजायचं का आम्ही? तसं नव्हे मामा, पण नुकतंच कार्य झालंय घरात. मला कुठे जायचं यायचं असेल तर विचारून घ्यायला नको का? अगं येण्यापूर्वी एक फोन करायला नको का? नव्या नवरीला घरी घेऊन यायचं म्हणजे म्हणजे तू तिला घेऊन घरी येणार आहेस? म्हणजे काय मामा? अगं आम्ही दोघं जोडीनं तुमच्या पाया पडायला येणार आहोत. म्हणूनच तर फोन केला. पप्पा आहेत का तिकडे? त्यांनाही विचार. पप्पा एक काम कर, तू त्यांना फोन दे, मीच बोलतो त्यांच्याशी. अरे पप्पा घरी नाही आहेत, कुठेतरी बाहेर गेलेत. मी सांगेन ना त्यांना. तुम्ही कधी संध्याकाळी येणार आहात का उद्या? हो ठीक आहे, ठेवू फोन? बघा दिवाण बहादूर, हाउ इज लाईफ? ग्रेट सर. आय एम रिअली व्हेरी लकी. आय शुड से शालिनी राजेंसारखी पत्नी मिळेल अशी कल्पनाही केली नव्हती आम्ही. बास हा पप्पा, तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. त्यांना ना अशी चेष्टा करायची सवयच आहे. जावई बापू, अहो तुम्ही एवढ्या थोर घराण्यात जन्माला आलायत की खरं तर आम्हीच लकी आहोत की तुमच्यासारखे जावई आम्हाला मिळाले. बरं आता कनोजला जाणार असाल ना तुम्ही? कनोजला कशाला? हो कशाला म्हणजे काय, तिकडे कुलदेवता असेल ना तुमची, कुळाचार असतील. खरं सांगू मम्मी साहेब, आम्हाला ना असल्या कुळाचार वगैरे असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये. असं कसं? तुमचा विश्वास नसेल पण आमच्या कन्येला तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद मिळाला हवा की नाही? आणि इतक्या मोठ्या घराण्याची ती सून झाली आहे, तिथल्या जबाबदाऱ्या तिच्या हातून पार पडायला हव्यात. आपण असं करूया का, आपण सगळेच जाऊया कनोजला. म्हणजे तुमची वास्तू पण बघायला मिळेल आणि वडीलधाऱ्यांची ओळखी सुद्धा होतील, नाही का? करेक्ट. तुम्ही फक्त हो म्हणा, लगेच प्लेनची तिकीट बुक करून टाकतो. ह्या अशा कुळाचाराच्या बाबतीत उशीर करू नये. नाही, तसं आपण सर्वांनी जायला माझी काहीच हरकत नाही. मम्मा, अगं पण त्यांना कामातून फुरसत तर मिळाली पाहिजे ना. हो, पण अशा देवाधर्माच्या कार्यासाठी कामातून फुरसत काढायची असते जाबाई बापू. खरंच जाऊया ना आपण. शालिनी, तू सांग ना त्यांना. नाही म्हणजे आम्हाला खरंच आवडलं असतं आपल्यासोबत कुठेतरी जायला, पण काय होतं, मी सतत फिरत असतो ना, आणि आता परत लग्नाच्या निमित्ताने जरा विश्रांती मिळत आहे, तर ही विश्रांतीच एन्जॉय करायचं असं ठरवतोय.
खरंच ग ममा, त्यांना विश्रांतीच मिळत नाही. आता परत त्यांच्या बिझनेस टूर सुरू झाल्या की मग विचारूच नकोस. अगं, एवढी साधी गोष्ट आपल्या लक्षातच आली नाही. कोणती गोष्ट? त्यांचं नवीन लग्न झालंय. त्यांना हनीमूनला पाठवण्याच्या ऐवजी आपण त्यांना तीर्थक्षेत्र हिंड असं सांगतो. खरंच की आपण अगदी खुशाल कबाब में हड्डी व्हायचा प्रयत्न करतोय. बरं शालू, सांग कुठे जायचंय तुम्हाला? मला काय विचारतेस मम्मा, मला नाही माहिती. अगं, कुठे जायचं हे तुम्ही आम्हाला सांगायला नको का? म्हणजे आम्हाला बंदोबस्त करता येईल. फार त्रास घेताय तुम्ही पप्पा. पप्पा, आम्हाला कुठेच जायचं नाहीये. नाही नाही, असं कसं? तसं लग्न घाईघाईतच पार पडलं. त्याच्यामुळे आमच्या इव्रतीला साजेसं काही करताच आलं नाही आम्हाला. आता निदान हनीमूनची व्यवस्था तरी तुमच्या घराण्याला शोभेल अशी करूया. जावई बापू, तुम्ही शालूकडे अजिबात लक्ष देऊ नका. कुठे जायचंय ते आम्हाला निसंकोचपणे सांगा, आम्ही व्यवस्था करू. अहो मम्मा, तुम्ही लाजवताय. मम्मा प्लीज. तुम्हाला सांगतो, आमच्या लग्नानंतर आम्ही काश्मीरला गेलो होतो. तिथे अगदी रॉयल ट्रीटमेंट मिळेल तुम्हाला. जाताय? शैलेश, तुझा फोन? आय डोंट बिलीव्ह दिस. का मित्र आहोत आपण, एकमेकांना फोन नाही करू शकत? मी खोटं बोलू नाही शकत शैलेश. निदान मी तरी तुला फक्त मित्र कधीच नाही मानलं. माझ्यासाठी तू सर्वस्व होतास शैलेश. माझं तुझ्यावर प्रेम होतं, आहे आणि कायम राहणार आहे. मोहिनी, तू कधी सुधारणार का? नाही, तू म्हणजे माझं व्यसन आहेस शैलेश.